सुनेने केलेल्या आरोपात काही तथ्य नसून या आरोपांमागे षड्यंत्र असल्याचा दावा माजी खासदार विनायक राऊतांनी केलेला आहे। सुनेने विनायक राऊत, मुलगा गीतेश राऊतांसह कुटुंबियांविरोधात ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली। कौटुंबिक हिंसाचार आणि अघोरी कृत्य केल्याचा आरोप राऊतांच्या सुनेनं केला। दरम्यान कुटुंबावरील आरोप खोटे असून कुटुंबाविरोधात षड्यंत्र रचल्याचा दावा विनायक राऊतांनी केलाय। काही वर्षांपूर्वी सुनबाई घर सोडून गेल्या आणि यावेळेला तिच्याजवळ असलेलं स्त्रीधन सुद्धा सोबत घेऊन गेली, पण घटस्फोटाचा खटला दाखल केल्यानंतर 12.5 कोटींची मागणी केली आणि ती मागणी मान्य न केल्यानेच सुनेने कुटुंबावरती खोटे आरोप केलेत असं राऊत म्हणाले। यामध्ये जे षड्यंत्र रचलं जाते त्याचा सूत्रधार कोणत्या पक्षाशी रिलेटेड आहे ते मी काही दिवसानंतर पुन्हा एकदा सांगेन तुम्हाला। पण साधारण गेल्या महिन्यातच आमचं असलेलं संरक्षण हे पूर्णपणे काढून टाकलेलं आहे। मागणी आम्ही केली, त्या मागणीला सुद्धा त्यांनी नकार दिलेला आहे। त्यामुळे याच्या पाठीमागे षड्यंत्र तर आहेच, पण ते आमचा विश्वास न्यायदेवतेवर आहे आणि त्यामध्ये आम्ही नक्की सही सलामत बाहेर पडू। दरम्यान लग्नामध्ये किती स्त्रीधन आणलं आणि घर सोडताना किती स्त्रीधन घेऊन गेलात हे आधी जाहीर करा असं आव्हान विनायक राऊतांनी सुनेला केलं आहे। 29 डिसेंबर 2023 रोजी स्वतःहून माहेरी गेलेली आहे। जाताना मला डॉक्टरने सांगितलं म्हणून माझं स्त्रीधन जे आहे त्या सहित घेऊन गेलेले आहे। म्हणजे जाताना 10 ते 12 बॅगा भरतील एवढे ते कपडे आणि बाकीचं स्त्रीधन। आता स्त्रीधन सुद्धा नेमकं किती गेलेलं आहे, किती नेलं आहे हे हिंमत असेल तर तुम्ही जाहीर करा। येताना सासरी येताना स्त्रीधन किती आणलं आणि घेऊन जाताना किती घेऊन गेला ते जाहीर करा। पण आम्हाला एकदा दिलं ना दिलं त्याच्यामध्ये आम्हाला काही पडायचं नाहीये। अघोरी कृत्य जसं की वेगवेगळ्या बाबांकडे इलाजासाठी म्हणून घेऊन जायचे, मग ते बाबा त्यांच्या परीने इलाज करत होते। कोण जिवंत कोंबडा अंगावरून उतरवत होता, कोण कणकेच्या भावल्या, तांब्याची तार, मासाचे तुकडे घेतलेले, माझ्या अंगावरचे न धुतलेले वापरलेले कपडे घेऊन केसावरचे डोक्यावरचे केस ओढून अशा सगळ्या गोष्टी वापरून उतारे करत होते। कच्चं गोमूत्र किंवा हळद खायला देणे किंवा हे सगळे देवीच्या समोरची ती जी अगरबत्तीची उभी असते ती तीर्थ म्हणून असं एवढं पेला भरून प्यायला देणे, असं सगळे विचित्र प्रकार। त्यांच्या या वायफळ बोलण्याकडे मला लक्ष देण्याची आवश्यकताच नाही। त्यांची स्वतःची जी तक्रार आहे त्या तक्रारीमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की ह्या प्रत्येक वेळेला मला भीती वाटत असल्यामुळे मी नेहमी माझे आई वडिलांना सोबत घेऊन ठेवत होते। आता जर प्रत्येक वेळेला आई वडील होते आणि आई वडील तर सज्ञान आहेत, मुलगीसुद्धा सज्ञान आहे, तर त्यांना एकदा असा गैरप्रकार झाला असं जर निदर्शनास आलं तर ताबडतोब त्यांनी पोलीस स्टेशनची धाव का नाही घेतली हा विषय तर येतोच। दरम्यान पैसे, फ्लॅट, कारच्या मागणीसंदर्भात विनायक राऊतांच्या सुनेने खोटे आरोप केले असल्याचं म्हटलेलं होतं, पण राऊतांनी घटस्फोटाचा अर्ज केल्यानंतर किती कोटी मागितले हे वाचून दाखवलं। ज्या गोष्टी त्यांनी फ्लॅट, पैसे वगैरे जे काही सांगितलेलं आहे ते नितांत खोटं आहे, कारण त्यांनी जो छळवणूक माझी केलेली आणि प्रत्येक गोष्टीत त्यांनी जे शाब्दिक सुनावणी किंवा मारहाण करून जे त्यांनी माझ्याबरोबर केलेलं आहे ते लपवण्यासाठी आता ते सगळं हे खोटं स्टेटमेंट मीडिया समोर देत आहेत। 50 लाख, 5 लाख दर महिन्याचे 5 लाख रुपये, 50 लाख एक रकमी, 10 करोड एक रकमी, पुन्हा 2 करोड एक रकमी आणि प्लस दरमहा भाडं 1 लाख रुपये। त्याशिवाय 3 बेडरूमचा जो घर आहे तो घर पूर्णपणे मिळालं पाहिजे, त्याचं EMI जे आहे ते मी भरणार नाही, ते तुम्हीच भरलं पाहिजे। अशा पद्धतीचे ज्या डिमांड ठेवलेल्या आहेत ना त्या पूर्ण करून घेण्यासाठी हे खोटे नाटे अशा पद्धतीची बनावगिरी करून केलेले आरोप आहेत। त्या आरोपांना आम्ही काय भीक घालत नाही।